साठी भाजणी करणार आहोत। त्याच्यासाठी बाजरी घेतली 1 वाटी, ज्वारी 1 वाटी, गहू 1 वाटी, पाऊण वाटी हरभरा डाळ घेतली, पाऊण वाटी मूग अख्खं मूग घेतलेले आणि पाऊण वाटी तांदूळ घेतलेले आणि हे अर्धी वाटी, अर्धीलाही थोडंसं कमी घेतलेले आपण उडीद डाळ, थोडेसे वाटाणे घेतले त्याने जरा खुसखुशीतपणा येतो आणि टेस्ट बी छान लागते। मूग डाळ घेतलेली आहे पाऊण आणि त्याच्यात टाकण्यासाठी ओवा घेतलाय 1 चमचा, 2 चमचे धणे घेतल्यात, जिरी 1 चमचा घेतले, 1 चमचा मेथी दाणा घेतलेला आहे। भाजून घेणार आहे गवळे आपण आता हे सर्व भाजून घेणार आहे। हे आपण धुवून कालच घेतलेलं होतं, धुवून सुकून स्वच्छ करून घेतलेले खडे सगळे काढून आणि आता आपण भाजणार आहे। मंद गॅसवरच भाजायचं, मोठा गॅस करायचा नाही। आपण आता हे भाजलेले वतून घेऊ। आता त्याच्यामध्ये आपण ज्वारी भाजायला टाकू। हे भाजून झाले आपलं छान। आता आपण गहू भाजणार आहे ना, झालं भाजून। आता आपण थंड झालं ना मग दळून आणू आपण चक्की मधून। 3 वाटे घेणार आहे अशा। तीन वाटे घेतलेले आहे भाजणीचं पीठ। त्याला आपण आता मिरच्या एवढ्या घेणार आहे वाटण्यासाठी आणि लसूण घेतलेलं आहे। लसूण आपला गावरान आहे त्यामुळे आपण काही जास्त सोलत नाही, अशा पाकळ्या करून घेतलेल्या आहेत। हे दोन्ही वाटून घेणार आहे मिक्सर मध्ये। आता मिरच्या ती आपण आता करून घेऊ। वाटून घेतले आपण आता आणि हे आपण तीळ घेतलेले आहे, हवरी तीळ। चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला। ही मिरची टाकून घेऊ। आपण तो कांदा कापून घेतलेला आहे, कांदा घालून घेऊ। कांद्याने टेस्ट येते छान।
आता कोथिंबीर घालणार आहे आपण. आणि आता सगळं मिक्स करून चांगलं मळून घ्यायचं पीठ. असं मिरची मीठ सगळं मिक्स करायचं, छान मळून घ्यायचं. आता असं आपण पीठ मळून घेतलेलं आहे. असं छान मळलं. 5 मिनटं आपण भिजून देणार आहे पीठ. मग जे सगळं एकत्र असं मुरल्या जातं. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं ह्याच्यावर. आणि हे असं पाणी टाकून घेऊ आपण थोडंसं. आणि हे गोळा असा थापून घ्यायचा. तोपर्यंत भाजले का पाते. छान भाजले. दोन्ही साईडनी खरपूस भाजून देऊ. हे थापून होते आपलं खालचं. दोन्ही कामं आपली संगच करायची. एक भाजस तोपर्यंत एक थापून घ्यायचं, म्हणजे गॅसही वायाला जात नाही ना. आता दोन्ही साईडने छान भाजून घेतलेले आपण. टाकून घेऊ आपण आता ही. टाकून झालं की असं हळूच काढायचं कपडा. कपडा हा आपला ह्याचा पाहिजे, कॉटनचा. आपण रेवाला जायचे स्कूलला. झालं का डबा चाललं. तिला लय आवडतं. थोडंसं पाणी टाकून घेऊ. हे छान असं भाजून घ्यायचं. दोन्ही साईडने छान भाजायचं. आणि असं दाबायचं जरा भाजताना, म्हणजे आतमध्ये भाजलं जातं.